तुला जर नुसती पोळी भाजी दुधीची भाजी वगैरे खायला दिली तर मेंदू म्हणतो हे काय फालतू आहे, पण पोट भरतं. त्यामुळे थोडंसं डोपामिन सिक्रेट होतं. आता डोपामिन का निर्माण झालं मुळात की ते परत जिवंत राहण्यासाठी आवश्यक होतं, की तुला जगायचं आहे, जगण्यासाठी खायला पाहिजे आणि ते सहज साध्य नाही, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर जेव्हा पहिल्यांदा माणसाने खाल्लं असेल आणि डोपामिन मिळालं असेल तेव्हा मेंदू म्हणाला मला हे पाहिजे परत. मग ते कशातनं मिळतं? मी जर हरणाची शिकार केली आणि ते भाजून खाल्लं मजा येते तेव्हा घरी जा जा मार त्याला. माणूस कुठलीही गोष्ट ही कायम रिवॉर्डसाठीच करतो. आपल्याला त्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे. दॅट इज डोपामिन. पूर्वी ते मिळणं अवघड होतं. आता आपण ज्या जगात राहतोय तिथे आपण स्विगीवरनं ऑर्डर केलं 10 मिनिटात मिळतं, आपण खातो, आपल्याला मजा येते. त्यामुळे हल्ली डोपामिन ओव्हरडोस झाले आहे आणि मग माणसं अजून वेगळं शोधत राहतात. ह्याच्यात मला मजा येत नाही, दुसरं काय, ह्याच्यात मजा येत नाही, दुसरं काहीतरी. पण आपल्या मेंदूला डोपामिनची एवढी सवय झाली आहे की ते मिळालं नाही तर मग बोर्डम म्हणतो ना. म्हणजे कंटाळा येण्याचं प्रमाण, इम्पेशन्स हे वाढण्याचं कारण सगळ्यांना ओव्हरलोड ऑफ डोपामिन येतो.